नमस्कार मित्रांनो, आज परत तुम्हाला घेऊन आलोय मी चरोलीमध्ये बघताय तुम्ही तर लोकेशन बघून घ्या. ह्या BRT रोड, हा जो BRT रोड आहे, हा दिघी विश्रांतवाडी तुम्हाला येरवाडाला घेऊन जाणार BRT रोड आहे. ह्या लोकेशन पासून तुम्हाला येरवाडा असेल, त्यानंतर कोरेगाव पार्क, विमाननगर आणि त्याचबरोबर ती वाघोलीचा एरिया आणि पुणे स्टेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. कारण BRT रोड म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही, ट्रॅफिकसाठी आणि त्याचबरोबर ते कनेक्टिव्हिटीसाठी पण सगळा ॲक्सेस दिलेला आहे तुम्हाला. हा जो रोड दिसतोय तुम्हाला इथून पाठीमागे जातोय सरळ सरळ, ह्या रोडमधून तुम्हाला बघायला मिळणार आहे इकडे जाणाऱ्या मोशीतली कनेक्टिव्हिटी, त्याचबरोबर जाणारे तुम्हाला चाकण आणि त्यानंतर तळेगाव रोड हायवे टच तुम्हाला बघायला मिळणार आहे. ह्या लोकेशनला आज आपण बघतोय 2 BHKचा प्रोजेक्ट आणि त्यामध्ये तुम्हाला 3 BHK पण बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ती 4 BHK पण अवेलेबल आहेत. आता एवढं प्रीमियम लोकेशन म्हणल्याच्या नंतर तर तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियम फ्लॅट तर बघायला भेटणारच आहेत आणि त्याचबरोबर ती कनेक्टिव्हिटीचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन असलेला असा हा चरोलीचा भाग आपला. आणि सेकंड थिंग, ह्या चरोलीच्या भागामध्येच आता आपल्याला बघतोय की ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत नवीन येणारा जो IT पार्क येतोय, त्याचबरोबर ती नवीन नवीन ज्या बी डेव्हलपमेंट येत आहे त्या चरोलीमध्ये खूप फास्ट येत आहेत. याच्या मागाला रिझन असं आहे की डेव्हलपमेंट वाढलेली आहे. रोडची कनेक्टिव्हिटी बघू शकता तुम्ही, एकदम स्पेशियस रोड आहेत. त्यामुळं हा प्रोजेक्ट आणि हा लोकेशन खूप इम्पॉर्टंट झालेला आहे प्रत्येक बायरसाठी. तर आज आपण हा व्हिडिओ बघून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला 2 आणि 3 सगळे ऑप्शन बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा, व्हिडिओ तुमच्या हातून मिस होऊ नये यासाठी. आणि असे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघूया डायरेक्टली 2 आणि 3चा सॅम्पल फ्लॅट. चला. लोकेशन तुम्हाला दाखवतोय आजचं. प्रोजेक्ट बघा आणि रोड बघा. हा जो रोड दिसतोय तुम्हाला खालचा, सेम तुम्हाला सरळ समोर बघा ॲक्च्युली लाईव्ह रोड चालू आहे BRT रोडचा. आणि ह्या रोड टच एक प्रीमियम 2 आणि 3 BHK असलेला असा 2 विंगचा प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवतोय, ज्यामध्ये तुम्हाला एक वर्ल्ड क्लास लेवलच्या ॲम्युनिटीसोबत, इलेव्हेशनसोबत 2 आणि 3 BHK बघायला मिळणार आहे तुम्हाला यामध्ये. कारण काही जे बाल्कनीज वगैरे सगळ्या तुम्हाला रोड फेसिंग, ॲम्युनिटी फेसिंग बघायला मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 2 आणि 3चे व्हेरियंट आहेत. तर आत्ता आपण बघूया एक्झॅक्टली तुम्हाला सॅम्पल फ्लॅट आणि त्याचबरोबर ते इथं ॲम्युनिटीज पण बघून घ्या तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला एकदम प्रीमियम लेवलच्या ॲम्युनिटीज आहेत 50+. तर आपण एक्झॅक्टली बघूया. आता तुम्हाला 3 BHK दाखवतो मी, जो प्रीमियम बनवलेला आहे ऑलरेडी 1000 स्क्वेअर फीटमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK पण बघायला मिळणार आहे 700-750 स्क्वेअर फीटचा. आणि तुम्हाला याच्यामध्ये 4 BHK पण आहेत एकदम प्रीमियममध्ये. तर आपण बघूया एक्झॅक्टली सॅम्पल फ्लॅट. ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल फ्लॅटमध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला डिजिटल डोअर लॉकचं प्रोव्हिजन ऑलरेडी केलेलं आहे इथं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 टाईपमध्ये तुम्ही डिजिटल लॉक ओपन करू शकता, क्लोज करू शकता. प्रायव्हसी एकदम बेस्ट राहणार आहे याच्यामध्ये. आणि जसं आतमध्ये येत आहे, सगळ्यात पहिले जो एंट्रन्स लॉबीचा एरिया मिळतो तुम्हाला, हा इथं बघायला मिळणार आहे, ज्याचा साईज ऑलमोस्ट असणार आहे 6 बाय जवळपास 5चा. कारण का हा प्रोजेक्ट एवढा प्रीमियम असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅटमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. जसं तुम्ही आतमध्ये येत आहे तसा तुम्हाला एकदम स्पेशियस लिव्हिंग भेटतोय. स्पेशियस म्हणजे जी साईज तुम्ही बघून घ्या, तुम्हाला साईज बघायला मिळणार आहे 17 बाय 12ची. याच्यामध्ये तुम्हाला डायनिंगला कॉम्प्रोमाइज नाही आहे. वॉश बेसिन पण एकदम कॉर्नरला आहे. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही हा स्पेस यूज करू शकता, युटिलाइज करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट कॉन्सेप्ट असो बटरफ्लाय कॉन्सेप्ट सिस्टम. म्हणजे काय, लिव्हिंगला अटॅच सगळ्यात पहिले तुम्हाला देणे पहिले गेस्ट बेडरूम. याचा बेनिफिट तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही गेस्ट बेडरूममध्ये येत आहे ना, हा जो अवेलेबल असणं इम्पॉर्टंट काय आहे आजच्या डेटला, तुमची प्रायव्हसी मेंटेन राहते. गेस्ट आले, पाहुणे आले किंवा तुमची मित्र कंपनी जरी तुम्हाला कुठल्या फंक्शन निमित्त कशा निमित्ताने तुमच्या घरी येते, तर डायरेक्टली तुमचे इथं तुम्हाला ॲक्सेस देऊ शकता तुम्ही, ना की तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये, लिव्हिंगमध्ये, किचनमध्ये पण जायची गरज पडणार आहे. हा बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळतो 10 बाय 12 आणि त्याला अटॅच असणारे टॉयलेट बाथरूम पण, जेणेकरून तुम्हाला कॉमन तुमचं पर्सनली टॉयलेट बाथरूम यूज करायची कोणालाही गरज पडत नाहीये. आणि आता सगळ्यात प्लस पॉईंट येतो ह्या फ्लॅटचा. याच्या मागलं रिझन आहे ती म्हणजे त्याची बाल्कनी. ही बाल्कनी तुम्ही बघू शकता, किती मोठी बाल्कनी आहे आणि याची साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे 15 बाय 7.
आणि ह्या बाल्कनीमध्ये बेनिफिट्स तुम्हाला सांगतो, जी की तुम्हाला अटॅच असणार आहे तुमच्या लिव्हिंगला पण आणि तुमच्या गेस्ट बेडरूमला पण, जेणेकरून तुम्हाला त्याचं ॲक्सेस तुमच्या इकडून द्यायची गरज पडत नाही, ती असणार आहे इकडच्या साईडनीच. ही बाल्कनी स्पेशियस आहे, याच्यामध्ये तुम्ही गार्डनिंग करू शकता, पाहिजे तसा जागेचा युटिलायझेशन पण करू शकता. आता तुम्हाला दाखवतो तुमचा लिव्हिंगचा एरिया. या हा असणार आहे तुमचा एकदम स्पेशियस लिव्हिंगचा एरिया, एकदम बेस्टमध्ये आहे. प्रोजेक्टच बेस्ट आहे, कार्पेट एरिया पण एकदम बेस्ट असणार आहे. याच्याबरोबर तुम्हाला अटॅच दिलेला आहे हा तुमचा डायनिंगचा किचनचा स्पेस, ज्यामध्ये ब्लॅक मार्बलमध्ये ही फिनिशिंगमध्ये तुम्हाला फ्लोरिंग मिळणार आहे याच्यामध्ये. देन त्यानंतर जे पाण्याचे कनेक्शन्स वगैरे असतात, तुम्हाला माहिती आहे आपण PCMCमध्ये वर्किंग करतो आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, कॉर्पोरेशनचं पाणी असतं. त्यानंतर तुम्हाला हा जो स्पेस दिलेला आहे हा इकडच्या साईडला तुम्हाला, आणि हा इथं तुम्हाला जो मेन इम्पॉर्टंट पॉईंट असतो, जो की तुम्हाला किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक्झॉस्ट फॅन वगैरे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. याची किचनची साईज तुम्हाला बघायची 12x8, एकदम स्पेशियस किचन आहे, ज्या स्टँडर्ड साईजपेक्षाही चांगली साईज दिलेली आहे. त्यानंतर इथं तुम्हाला करायचा आहे तुमचा जेवणाचा प्लॅन, संध्याकाळी डिनरचा प्लॅन, त्याचबरोबरती असाल तर याचा पण प्लॅन. याच्यामागलं रिझन असं आहे, तुम्हाला सेपरेट एरिया दिलेला आहे इथं तुमच्या 5-6 लोकांसाठी, तिथं तुम्ही डिझाईन करू शकता. त्यानंतर वेळ येते तुमच्या लहान मुलांना झोपण्याची जागा किंवा त्यांना प्रायव्हसीची जागा. ज्यावेळेस तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये येत आहे, तुम्हाला हा स्पेस बघायला मिळतो आहे तुमच्या लहान मुलांसाठी. आणि ह्या साईडला इथं असणार आहे तुमची एक विंडो, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन बघायला मिळणार आहे. याची साईज तुम्हाला बसणार आहे 10x10, आणि हा तुम्हाला इथं कवर्डचा स्पेस वगैरे पण दिलेला आहे, हा इथं तुम्ही इथं ठेवू शकता. हा झाला तुमचा किड्स बेडरूम. त्यानंतर आता बघायचे तुम्हाला तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम. हा वाला जो आहे हा तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज अशी बघितली तर तुम्ही जवळपास 6x4.5 आहे. याचं वॉश बेसिन जे आहे हे तुम्हाला सेपरेट बाहेर दिलेलं आहे. याच्यामागले भरपूर जणांचे रिझन वेगळे असतील. बऱ्याच जणांना आतमध्ये पाहिजे, बऱ्याच जणांना बाहेर पाहिजे, पण बाहेर एकदम ओके असतं. आता आलोय आपण तुमच्या मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूमची साईज तुम्हाला सांगायची जर झाली, त्याची साईज तुम्हाला ऑलमोस्ट मिळते 12x12ची. जो पहिला बेडरूम होता तुमचा 10x12, किड्स बेडरूम 10x10, आणि हा असणार आहे 12x12. कारण का फ्लॅट मोठा आहे आणि याला सगळ्यात मस्त दिलेले आहे तुम्हाला व्हेंटिलेशन, आणि तुम्हाला जो इव्हिनिंगचा तुमचा टी पॉईंटचा एरिया असतो हा तुम्हाला इथून खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येणार आहे. बाल्कनीची साईज पण खूप चांगली आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आपण इंटरनली काही गोष्टी बघूया. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहे मी. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्हाला ॲम्युनिटीचा भाग सांगतो. ॲम्युनिटीजमध्ये गार्डन, क्लब हाऊस, पोडियम लेवलला तुम्हाला जिम, ओपन जिम, योगा, स्विमिंग पूल, ह्या सगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, ज्या ज्या तुम्हाला त्याची इम्पॉर्टन्स आहे, ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ऑलरेडी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. टोटल फ्लोअर बघितले 25 फ्लोअर असणार आहेत. एका फ्लोअरला फक्त आणि फक्त 8 फ्लॅट आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2, 3 अँड 4 BHK असणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया 2 BHK. 2 BHK मध्ये तुम्हाला स्क्वेअर फीट दिलेला आहे 750 2 स्क्वेअर फीटमध्ये आहे. याचं पॅकेज तुम्हाला असणार आहे 65% स्टार्टिंग, निगोशिएबल प्राइसिंग आहे. त्यानंतर बघूया आपण 3 BHK. 3 BHK मध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट असणार आहे. सगळ्यात पहिला व्हेरियंट असणार आहे 989, दुसरा असणार आहे 1032, आणि तिसरा असणार आहे जवळपास 1080 स्क्वेअर फीटमध्ये. म्हणजे तुम्हाला जो हा फ्लॅट बघताय ह्या फ्लॅटपेक्षा मोठा फ्लॅट पण असणार आहे. हा फक्त 990चा आहे. तुम्हाला 1000चा पण बघायचा आहे, आणि त्याचबरोबरती तुम्हाला जवळपास 4 BHK पण बघायचा आहे. 3 BHK ची प्राइसिंग स्टार्ट होते 85 पासून, आणि 4 BHK असणार आहे 1350 1400 स्क्वेअर फीटमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 4 BHK मध्ये काय होणार आहे, बेडरूम्स वाढणार आहे, स्पेस वाढणार आहे. त्यामुळं 4 BHK ची प्राइसिंग जाते 1.1 CR. प्राइसिंग निगोशिएबल असतील. तुम्ही प्रोजेक्ट बघितला एकदम प्रीमियम लोकेशनला आहे, तर अजिबात मिस नका करू. व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या लोकांपर्यंत जे जे प्रॉपर्टी बघत आहेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. हा अविनाश तुम्हाला राईट डिसिजन देणार. 0 ट्रान्सपरन्सी, 100% ट्रान्सपरन्सी, 0% कन्फ्युजन. त्यामुळं तुम्ही हा प्रोजेक्ट नक्की बघायला या.
जर तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि दुसरी गोष्ट, हाऊसिंग हेल्प कोणाकडनं ही झिरो ब्रोकरेज म्हणजे ब्रोकरेज घेतच नाही आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा लक्षात घ्या. भरपूर लोक जरी काही तुम्हाला सांगत असतील तरी आपण कुठल्याही क्लायंटकडून पैसे घेत नाही आहेत. आपण झिरो ब्रोकरेज अलाऊ करतो आपल्या कंपनीची. त्यामुळे टेन्शन नाही आहे. राईट डिसिजन घ्यायचा असेल तर आत्ताच कॉल करा आणि लवकर व्हिजिटला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.